सन्मान्य कामिनी पाटील मॅडम आहेत, त्याचबरोबर प्रियंकाजी पाटील, त्याचबरोबर पौर्णिमाजी पाटील या उपस्थित आहे. त्यांचे या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर वीर तानाजी क्रीडा मंडळचे विद्यमान अध्यक्ष, भिवंडी ग्रामीण 40+ संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेब, त्याचबरोबर भिवंडी ग्रामीण 40+ विद्यमान अध्यक्ष अरविंदजी भोईर साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत. आणि आपण पाहू शकता संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे. निश्चितच आपण लाईनअप करायचा. मान्यवरांना विनंती आहे की आपणही खेळाडूंच्या बाजूला राहायचं आहे. यस, सर्वप्रथम आपण राष्ट्रगीत घेणार आहोत. त्यानंतर दोन संघादरम्यान नाणेफेक केली जाईल. यस, सर्वप्रथम आपण राष्ट्रगीत घेऊया. त्याच्यानंतर आपण एक श्रद्धांजलीचा कार्यक्रम, त्यानंतर नाणेफेक ना लगेच सामन्याला सुरुवात. तर आपण सन्मान्य जोशी साहेब सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. तर सर्वांनी सावधान स्थितीमध्ये उभे राहायचं आहे. एक साथ राष्ट्रगीत सुरू करेंगे. सुरू कर. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की। सुभेदार वीर तानाजी की। निश्चितच आपण आता श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेणार आहोत. आमच्या गावातील एक भगिनी स्वर्गीय दिनूबाई एकनाथ पाटील, त्याचबरोबर गोरसई गावचे 40+ खेळाडू भजनी बुवा, आणि आपण जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून चांगलं कामही होत होतं. अशा या दोन व्यक्तींना आपण देऊया या ठिकाणी श्रद्धांजली. तर सर्वांनी आपल्या डोक्यावरची कॅप काढायची आहे. त्याचबरोबर आपण जिथे आहात तिथे उभे राहायचं आहे, कारण श्रद्धांजलीचा कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. तर स्टँडमध्ये काही प्लेयर बसलेले आहेत, प्लीज आपणास विनंती आहे की आपण उभे राहायचं आहे. तर श्रद्धांजली सुरू करेंगे. सुरू कर. ओम शांती शांती. तर लगेच आपण नाणेफेक करून घेऊया. सन्माननीय विद्यमान अध्यक्ष साहेब, त्याचबरोबर सचिवजी साहेब आणि आपण पाहिलं तर संस्थापक अध्यक्ष साहेब यांच्या वतीने आपण करूया इथं नाणेफेकी.
आमच्या महिला अध्यक्ष सन्माननीय कामिनीजी पाटील यांच्याही हस्ते आपण करूया. इथं मात्र नाणेफेकीचा कॉल. एका बाजूला आपण पाहतोय फायनलमध्ये प्रवेश मिळालेला आहे विक्रमस्पट ओढूनवकर, तर दुसऱ्या बाजूला गावदेवी सोनाले. बिग फाईट बिग मॅच, याची देही याची डोला पाहण्यासाठी अंतिम सोला मान्यवरांची उपस्थिती, प्रेक्षकांची उपस्थिती आणि खेळाडूंची उपस्थिती. पाहूया नाणेफेकीचा कॉल कोणाच्या बाजूने लागतोय. कोणाच्या बाजूने लागला कॉल काय समजला पण नाही. या ठिकाणी शुभागमन होते. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय जितेंद्रजी पाटील साहेब, त्यांचे या क्रीडा मंचावरती सहर्ष स्वागत आहे. आहे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची. पंचाने विनंती आहे की आपण खेळ चालू करायचा आहे. तर आपण पाहू शकता या ठिकाणी नारी शक्ती पराशक्ती भगिनी इथं उपस्थित आहे, त्यांचा आपण करूया तुझे स्वागत आणि सन्मान. वीर तानाजी महिला मंडळ अध्यक्ष सन्माननीय कामिनीजी पाटील यांचा स्वागत करतील सन्माननीय प्रियंका पाटील मॅडम. आपणास विनंती आहे की आपण कामिनी पाटील यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. निश्चितच आपण पाहू शकता वीर तानाजी महिला मंडळचे अध्यक्ष सन्माननीय कामिनी पाटील यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान पाहायला मिळाला. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित आहे पौर्णिमा हनुमान पाटील यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान. सन्माननीय मी विनंती करतोय की प्रियंका नरहरी पाटील, आपणास विनंती आहे की पौर्णिमा पाटील मॅडमचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आपण पाहू शकता या जिजाऊ सम आमच्या महिला या व्यासपीठावरती उपस्थित आहे, त्यांचा स्वागत आणि सन्मान पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर या ठिकाणी प्रियंका पाटील मॅडम आहेत, त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान सन्माननीय कामिनी पाटील मॅडमना विनंती करतोय की त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. माननीय श्री प्रियंका पाटील मॅडम उपस्थित आहेत, त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान. आपण पाहिलं तर महिला अध्यक्ष माननीय श्री कामिनी पाटील यांना विनंती करतोय की त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. या स्पर्धेची मायेची उपदार शॉल, त्याचबरोबर आपण पाहू शकता फुलगुच्छ आणि मोमेंटस या स्पर्धेची आठवण म्हणून आपण पाहतोय एक ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. खूप खूप धन्यवाद.
चला विनंती असेल आपण खेळाला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. विक्रम स्पॉट वडूनगर आपणास विनंती आहे की आपण नंतर फलंदाजी करणार आहात, त्यासाठी आपण जेवढी घाई कराल तेवढी तुमच्यासाठी चांगलं आहे. यस, याची देही याची डोला पाहण्यासाठी अंतिम सल्ला खूप मान्यवर आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. कारण याच्यासाठी केला होता हट्टास तो दिवस गोड व्हावा, तर कोणाच्या बाजूने हा दिवस गोड होतो हे पाहण्यासारखं राहील. वडूनगर की सोनाले दोन्ही संघ अतिशय ताकदवार जिद्दी क्रिकेट खेळण्यासाठी जाणणारे हे दोन्ही संघ. तर ज्यावेळेस प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस आमचे परममित्र विनोदजी पाटील या सामन्याचं धावतं विवरण सांगतील. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच मनोज ठाकरे. स्वागत आहे पुन्हा एकदा सगळ्याच लाडक्या क्रीडरसिकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत अद्वितीय मनोरंजक खेळामध्ये. दिवस 6वा अंतिम दिवस, अंतिम सामना मैदानावरती सुरू होतोय. छोटी मोठी युद्ध संपलेली आहे, प्रारंभ होतोय महायुद्धाला. ही लढाई आता पहिल्या क्रमांकासाठी असेल, ही लढाई जेतेपदासाठी असेल, ही लढाई अजिंक्यपदासाठी असेल. कारण पहिल्या क्रमांकाला नेहमीच महत्त्व दिलं गेलं आहे. अगदी लहानपणापासून आपण जेव्हा शाळेत जातो तिथून ही रेस सुरू होते. शाळेमध्ये असताना पहिला क्रमांक हवा असतो. आयुष्याच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये माणसाला पहिला क्रमांक हवा असतो आणि ही लढाई आता या मैदानावरती पहिल्या क्रमांकासाठी सुरू होते. पहिल्या 2 दिवसाच्या गटामधून आपण बघितलं तर उत्कृष्ट कामगिरी या ठिकाणी केली होती, ती म्हणजे विक्रम स्पोर्ट्स वडूनवघरने जे अंतिम फेरीमध्ये खेळत आहेत. आणि आज आपण बघितलं सोनाला टीमने पूर्णासारख्या ताकदवर संघाला पराभूत करून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. संतोष म्हात्रे याचकडून जे सोनाळे गावचे आहेत प्रत्येक चौकार षटकाला ₹200 देण्यात येतील. सोनाले संघ बॅटिंग करतोय, प्रत्येक फलंदाजासाठी हे पारितोषिक असणार आहे. फिल्डिंग लगेच लावून घ्या. टॉस जिंकून प्रथम वडूनवघर संघ फिल्डिंग करतोय. मेगा फायनल यासाठी गेला होता अड्डे की शेवटचा दिवस गोड व्हावा आणि शेवटची मॅच रंगतदार व्हावी अशी अपेक्षा आपण करूया. मागच्या मॅचमध्ये सोनाली टीमने खूप मोठा विक्रम प्रस्थापित केला. 80 धावांची एक इमारत उभी केली आणि त्याचा पाठलाग करत असताना आपण बघितलं पूर्ण संघ त्या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकला नाही. पण समोर आता वडूनवघर संघ आहे. मागच्या सामन्यात काय केलंय हे महत्त्वाचं नाही, आता चालू सामन्यामध्ये तुम्ही वर्तमानात काय कराल. प्रतिस्पर्धी बदललेला आहे. फायनल मॅच तुम्ही खेळतायत, तो एक वेगळं दडपण दोन्ही बाजूला असणार आहे. बॉलिंगसाठी महेश काबूकर त्या ठिकाणी तयार आणि सलामीला अरुण आणि भगवान. पहिला बॉल फायनलचा. हलक्या हाताने शेअर करतात, लेट कट करतात. चेंडूला शॉट थर्ड मॅनच्या दिशेने पाठवलेले आहे. मागच्या मॅचमध्ये अरुणने षटकाराने सुरुवात केली होती. या मॅचमध्ये थोडासा संयमी आपल्याला होताना दिसतोय, कारण हा चेंडू पडल्यानंतर थोडासा आत देखील आला. बॉलिंग मार्कवर महेश काबूकर. अत्यंत चांगली कामगिरी या दोन्ही संघांनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड मेहनत केली, प्रचंड संघर्ष केला, जीवाचं रान केलं, प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे. ऑन साईडला टर्न केला, स्क्वेअर लेगला मोठी गॅप आहे. फिल्डर फार दुरून येत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय, पण 2 धावा नाही होण्यापासून रोखू शकले आणि या 2 धावेने भगवानचा अकाउंट ओपन होते. संघाची धावसंख्या धावफलकावरती 3. निश्चितच खूप परिश्रम केले इथपर्यंत पोहोचण्यासाठी. या फॉर्मॅटमध्ये या दोन्ही संघाची खूप चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. सोनाली संघाचा विचार केला तर प्रथम एक द्वितीयची ट्रॉफी उचललेली आहे. त्या उलट आपण जर विचार केला तर विक्रम स्पोर्ट वडूनगर या संघाने सुद्धा आपण पाहतोय की प्रथम क्रमांकाची 1 आणि तृतीय क्रमांकाची 2 अशा ट्रॉफी उचलल्या आहेत. दोन्ही संघ अतिशय ताकदवार सर. नक्कीच नक्कीच चांगल्या फॉर्मात आहेत. यंदाचा हंगाम त्यांच्यासाठी दोघांसाठी चांगला राहिलेला आहे आणि एका जंगलातले 2 वाघ आता या मैदानावरती पहिल्या क्रमांकासाठी जबरदस्त फाईट करताना तुम्हाला दिसतील. 48 संघांमधून हे 2 संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेले. वीर तानाजी 40+ चषक 2024 अत्यंत दिमागदार आयोजन. चॅम्पियन कोण बनणार यासाठी ही लढाई. हो 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 हो, अपील तर जोरदार पंचांनी स्वीकारलंय. लेग बिफोर विकेट नियम क्रमांक 36 नुसार फलंदाज बाद. शेलार मामा वीर धिप्पाड, शेलार मामा वीर धिप्पाड, काढी उदय भामच मड, जवाची टाकली घोरपड, वर एक एक चढ, जवाची टाकली घोरपड. एक्साइटमेंट त्या ठिकाणी बघितली आपण. अपील झालं होतं. धन्यवाद सर.
आपण जाऊया स्वागत आणि सन्मानाकडे. आपण पाहू शकता सोनेल गावचे सन्मान्य उद्योगपती भरतजी पाटील साहेब इथं उपस्थित आहेत. माजी उपसरपंच त्यांचा केला जातो या ठिकाणी स्वागत आणि सन्मान. तर प्रल्हादजी पाटील साहेब आपणास विनंती आहे की आपण या पुढे आपल्या शुभहस्ते भरतजी पाटील साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान इथं मात्र केला जातोय. हा देखील डॉट येतोय. यावेळेस मात्र चांगला चेंडू ऑफ ब्रेक होता, पडल्यानंतर आत आला. अत्यंत चांगली लाईन लेन त्या ठिकाणी आपण बघतायत. गोलंदाज त्या ठिकाणी पहिले षटक महेश काबूकर हाताळत असताना 3 धावा झाल्या 3 चेंडूमध्ये. महेश पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हलक्या हाताने ऑन साईडला फ्लिक करतात. बॉटमचा सुरेख वापर, पण डीपमध्ये फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहेत. दुसऱ्या धावेसाठी घाई करत होते आणि प्रश्न आहे की खरंच गरज होती का या धावेची. इथून मात्र नाहक विकेट गमावलेली आहे. दुसऱ्या विकेटचं पतन गावदेवी क्रिकेट संघ सोनाले 40+चं. आपण बोलूया मान सन्मानाकडे. आपण पाहू शकता या ठिकाणी उपस्थित कालेरगावचे माजी सरपंच सन्माननीय मंगेश दादा माली साहेब इथं उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान. नितीनजी पाटील साहेब आपणास विनंती आहे की आपण पुढे यायचं आहे आणि सन्माननीय मंगेश दादा माली साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, हसमुख, दिलदार आणि एक दोस्ती दुनियातील राजा माणूस सन्माननीय माजी सरपंच मंगेश दादा माली यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान आपल्याला पाहायला मिळतंय. तर त्यानंतर आपण पाहू शकता या व्यासपीठावरती विराजमान आहे ते भिवंडी ग्रामीण 40+चे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय जितेंद्रजी पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान केले जाईल. मी विनंती करतो नितीनजी पाटील साहेबांना की आपल्या शुभहस्ते त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. या भिवंडी ग्रामीण 40+ मंडळासाठी खूप चांगली मेहनत घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर द्वितीय षटकाला होते प्रारंभ. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा 4, 2 विकेट गमावलेले आहेत. बॉलिंग मार्कवर जितू धुमाळे ओव्हर द विकेट. ओ हो 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 हो, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट पाठवलाय. वाईड इश लॉंग ऑन सीमारेषेबाहेर, 6 तर प्लेअर ऑफ द डे होता इंद्रपाल, आणि तो का होता या ठिकाणी दाखवतोय पुन्हा एकदा. या षटकाराने धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते. 10 धावा झालेल्या आहेत. स्वागत केले जितूचं. मंगेश माळी याचकडून षटकार हॅट्रिकला 2000 रुपये आहेत. हा चेंडू अचानक उसळला. खूप जास्त उसळी या ठिकाणी प्राप्त केली होती. आणि बघूया पंच लेग बायचा इशारा या ठिकाणी करतायत. लेग बायच्या रूपाने धावसंख्या धावफलकावरती 11 धावा झालेल्या आहेत. षटकाराने सुरुवात या षटकाची झाली, कारण मागच्या ओव्हरमध्ये धावा केवळ 4 आल्यात. त्यामुळे कुठून तरी इथून गेअर बदलावे लागतील. समोर वडूनगर सारखा एक ताकदवर संघ, या संघाविरुद्ध मोठी धावसंख्या उभी करणं फार गरजेचं आहे. हो हो हो, चांगला चेंडू होता. बॅकफुटवरती ढकलला, पडल्यानंतर आतही आला आणि त्याचबरोबर काहीसा खाली राहिला. अत्यंत चांगला चेंडू. फलंदाजाला पूर्णपणे बॅकफुटवरती ढकललं. ॲक्शन रिप्लेमध्ये सूरज आम्हाला दाखवतात कशा प्रकारचा चेंडू होता. फलंदाजांना 2 प्रकारचे चेंडू नेहमी अडचणीत आणतात. एक तर अधिक उसळणारा किंवा खूप जास्त खाली राहणारा, आणि हा खाली राहणारा चेंडू इथून मात्र संभ्रमात टाकून गेला फलंदाज इंद्रपालला. ऑन साईडला अलंग द ग्राउंड चेंडू गेला डीप मधून. फिल्डर फार वेगाने येत आहेत, पण सहजतेने एक धाव इथून पूर्ण करतायत. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय झालेली ती म्हणजे एकूण 12 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती चॅम्पियन पदासाठी ही फाईट आहे. दोन्ही संघ खूप जबरदस्त फॉर्मात आहे. 40+ क्रिकेटचा हा रणसंग्राम, आणि या रणसंग्रामामधली ही अंतिम मॅच, हा महासंग्राम आपण बघतोय. बॉलिंग मार्कवर जितू धुमाळे. हो, पायातला चेंडू वळवला त्या ठिकाणी. फिल्डर आहेत आणि काय जबरदस्त
टायमिंग आणि तितका जबरदस्त ही आउटफील्ड चेंडू क्षणार्धातच सीमारेषेबाहेर चौकार. या व्यासपीठावरती विराजमान आपण पाहू शकता खांडपे गावचे एक प्रत्यक्षिक नागरिक आणि त्याचबरोबर फोर्टी एक चांगले उत्कृष्ट खेळाडू सन्मान्य प्रकाशजी तारे साहेब आहेत. त्यांचं येतोचे स्वागत आणि सन्मानित केले जाईल. आपणास विनंती आहे आपण समोर यायचं आहे. आपल्या येतोचे स्वागत आणि सन्मान संजूजी पाटील साहेब आपणास विनंती आहे की आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आपण पाहू शकता एक चांगलं व्यक्तिमत्व त्यांना दिला जातो. इथून मात्र सन्मान मायेचे उपचार शॉल त्याचबरोबर फुलगुच्छ. उडवलाय लॉंग ऑनच्या वरून जाईल सीमारेषे बाहेर आणि जाताना देऊन जाईल 6 धावा. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित आपण पाहिले तर बिनार संघाचे संघनायक सन्मान्य प्रभाकरजी भोईर साहेब आहेत. त्यांनाही विनंती आहे की त्यांचा येतोचे स्वागत आणि सन्मान होते. माणिकजी पाटील साहेब आपणास विनंती आहे की प्रभाकर भोईर साहेबांचा येतोचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व आपण जर पाहिलं तर मनमिळावू स्वभाव माननीय दिवसा डोळ्या जो गोलंदाजांना दाखवतो तारे मैदानावरती इंद्रपाल तरे जबरदस्त बॅटिंग करत असताना या षटकाने धावसंख्या धावफलक होती 22. पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये तब्बल 18 धावा कुटण्यात आल्यात. 2 षटक 22 धावा. धावांची गती 11 पूर्ण. तर या ठिकाणी उपस्थित आहेत दापोडी गावचे एक उद्योजक सन्माननीय मुकेश नारायण पाटील साहेब. त्यांचा येतोचे स्वागत आणि सन्मान संजूजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते त्यांचा येतोचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. सन्माननीय मुकेशजी पाटील साहेब यांचा येतोचे स्वागत आणि सन्मान संजूजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा येतोचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. हा चेंडू ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेर आहे आणि ते जजमेंट चुकल्यानंतर आपण बघताय आता डॉट बॉल येतो वीरू पाटील बॉलिंग मार्कवर. तर वीरूला पाचारण करण्यात आले आहे. पहिला चेंडू डॉट आला. वीरू बघूया कशा पद्धतीने संघाला कमबॅक करून देतोय वरती विकेट. हा चेंडू खूप जास्त शोल्डरचा वापर झाला. दिशेपासून भरकटले. वाईट बॉल तर आलाच त्याचबरोबर 1 धाव इथून मिळालेली आहे बायच्या रूपाने. म्हणजे एकूण 2 धावा इथून मिळतील आणि या 2 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती आपण बघता झालेली ती म्हणजे एकूण 24 धावा. मैदानावरती इंद्रपाल आणि त्याचबरोबर बॅट्समन अरुण खेळतोय. अरुण वैयक्तिक 2 वरती खेळतोय. इंद्रपाल मात्र वैयक्तिक 16 धावसंख्येवरती खेळतोय. 4 चेंडूचा सामना केलाय. 400च्या स्ट्राईक रेटने मैदानावरती बॅटिंग सुरू आहे इंद्रपालची. टायमिंग नाही झालं. चेंडू सिलिमिडो आपला स्वतः गेल्यात गोलंदाज पण 1 धाव होण्यापासून नाही रोखू शकले. आणि इथे बघा डायरेक्ट हिट. अति घाई संकटात नाही. अति तेथे माती लालच बुरी बलाय. गोल्डन विकेट प्राप्त होते वडूनगर संघाला. गेम साधलाय.
जणू काय लहानपणापासून लगोरी खेळत होती की काय, अशा पद्धतीने डायरेक्ट हिट केला. रिस्क फॅक्टर जास्त होता, बॅकअपला कोणी नव्हता, एखादी धाव येऊ शकली असती पण त्याची पर्वा न करता इंद्रपालची विकेट मिळवायची या दृष्टीने इथे डायरेक्ट हिट केला. सोन्याचा भाव कमी जास्त होत असतो पण इंद्रपाल तरेसारख्या फलंदाजांच्या विकेटची किंमत सोन्यापेक्षा जास्त होती. या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये फायनलमध्ये इंद्रपालची बॅट लागली होती, चर्चेला उधाण आलं होतं पण इंद्रपालचं असं धावची तोडणं कुठेतरी जिव्हारी लागल्यासारखं आहे सोनालीच्या समर्थकांच्या. पण बघूया मैदानावरती आता न्यू बॅटर दाखल झाला इंद्रपालच्या जागेवरती. हा चेंडू लॉंग ऑफला, गॅप मोठी आहे, फिल्डर धावताय दोघांच्या मधून, हा चेंडू सीमारेषे बाहेर फरार, येतो हा चौकार. मागच्या मॅच मध्ये दाखवला होता स्वतःचा क्लास. इंद्रपाल बाद झालाय. आता अरुण स्ट्रायकिंग इनला आपण बघतोय अरुण, पण नॉन स्ट्राईकला कैलास आलेला आहे. धावसंख्या धावपलकावरती 29 ऑन बोर्ड. बॉलिंग मार्कवर बिरू पाटील पुन्हा एकदा अरुणसाठी. ओ हो नो बॉल आहे, फुट फॉल्ट, ओव्हर स्टेपिंग झाले बहुतेक. अंपायर दाखवत आहेत काय घडलं होतं, तुमचा पाय कुठे होता, नक्की स्पष्टीकरण द्यावं लागतं अंपायरला. नो बॉल आहे, चेंडू अप्रतिम होता, यॉर्कर होता, त्रिफळा उद्ध्वस्त केल्या होत्या अरुणच्या, पण या नो बॉलने इथून मात्र चिंता वाढवलेली आहे. मला नो बॉल आठवते खरं तर टेंबिवलीच्या मोनिसचा, आणि त्या नो बॉलने तिथून वाकण संघ जिंकला, अन्यथा सामना गमावला होता वाकणने. आणि अशा पद्धतीने हे नो बॉल या क्षणाला फार मागात पडतात. नो बॉल बुमराचंही आठवतो, तिथे आपण मॅच गमावली होती, पण बिरूला कुठेतरी धक्का बसला या नो बॉलने. विकेट नाही मिळाली, नो बॉल आला, एक धाव मिळाल, 31 धावा धावफलकावरती. फ्रीडचा इशारा अंपायर त्या ठिकाणी करतायत. स्ट्रायकिंग इनला बॅटर यावेळेस मात्र सरकलाय पुढे कैलास मडवी. बघूया कशा पद्धतीने तो किल्ला लढवतो या मैदानावरती. ओ पायातला चेंडू ऑन साइडला स्क्वेअर लेगला, फिल्डर आहे डीप मध्ये, फार दुरून येत आहे. 2 धावा हो नाही करता करता बघूया काय घडलंय. डायरेक्ट हिट झालंय, कैलासलाही जावं लागेल. काय जबरदस्त फिल्डिंग मैदानावरती, डीप मधून क्षेत्ररक्षक गोविंदचा थ्रो इथून मात्र कैलासला पाठवतोय डगआउटच्या दिशेने. आदरणीय चिंतामण पाटील, माजी सरपंच दापुडे व विद्यमान 40+ क्रिकेटपटू यांच्या वतीने सोना टीमसाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेलं आहे. त्यांचेही मनापासून आभार. आणि वळूया मैदानाकडे. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजसाठी कूलर आणि ट्रॉफी या ठिकाणी देण्यात येईल. तर बघूया. तर बॉलिंग मार्कवर आपण बघतायत पुन्हा एकदा बिरू पाटील, आणि तिन्ही कूलर आपल्याला देण्यात आले चिंतामण पाटील याचकडून. तर बायसिकल देखील आहे महेंद्र सकाराम यांच्या स्मरणार्थ दिना पाटील याचकडून. हो चांगला चेंडू होता, बॅटच्या मध्ये चेंडू गेलाय त्या ठिकाणी शॉर्ट मिडविकेटच्या दिशेने. बहुतेक बॅट पायावरती आदळली असावी, क्रॅम्प त्यांच्या पायावरती आलेला आहे. आणि अशा पद्धतीने आपण बघता धाव पूर्ण धावसंख्या धावफलक होती 33. या षटकाने कुठेतरी हो यावेळेस अपील पंच सांगतायत इम्पॅक्ट आउटसाइड दी लेग स्टंप आहे, लेग बायच्या रूपाने धाव येईल. आणि अशा प्रकारे षटक संपलेलं आहे, तिसरं. या ठिकाणी शुभागमन होत आहे. सन्मान्य विजयदादा पाटील दापोडे गावचे पोलीस पाटील, त्याचबरोबर माजी सरपंच सन्मान्य प्रभाकरजी
पाटील साहेब यांचं हे शुभागमन झालेलं आहे. आपले सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतो या परिसरातील एक नामांकित व्यक्तिमत्व दोन्ही आपल्याला पाहायला मिळते. बरोबर आहे. 3 षटकं संपलेली आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण बघताय. चला सोडून द्या विषय. 3 षटकं संपल्या. धावफलकावरती 33 धावांची गती आपण बघताय. 11.00 प्रति ओव्हर मागे. अत्यंत चांगली धावगती आहे. मात्र बघूया अखेरच्या ओव्हर मध्ये काय घडतंय. किती धावा सोनाली टीम इथून धावफलकावरती लावतोय. ऑफ स्टंप मध्ये चेंडू पडल्यानंतर निघतोय. चांगला चेंडू होता. बॉलिंग मार्कवर अंतिम षटकाची जबाबदारी सोपवलेली आहे गोविंदच्या कांद्यावरती. ज्या गोविंदने डायरेक्ट हिट केलं होतं डीप मधून. काय जबरदस्त थ्रो होता. हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावलेली 33 वरती. अंतिम मुकाबला मेगा फिनाले हा देखील जाऊ दिला. इथून मात्र काय घडतंय. फलंदाजाला चेंडू रीड करता येत नाही. लेंथ लक्षात येत नाही. सलग 2 चेंडू डॉट. अखेरचं षटक अशा पद्धतीने जर वाया गेलं तर मात्र सोनाली टीमसाठी अडचण निर्माण होऊ शकते. कारण धावफलक 33 वरती त्या ठिकाणी स्थिरावलेले आहे. अजूनही त्याला चालना मिळत नाहीये. 2 चेंडू डॉट आल्यात. हा चेंडू यावेळेस मात्र खूप जास्त बाहेर आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याच्या प्रयत्नात हा चेंडू खूप जास्त बाहेर पिचिंग झालाय. आउटसाइड दी ऑफ स्टंप वाईड बॉल येईल. धावसंख्या धावफलकावरती 34 धावा. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा गोविंद. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. चेंडूला बाहेर काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. एक अँगल क्रिएट करतायत. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. ऑन साईडला खेळतायत. अलंग द ग्राउंड चेंडू गेलाय डीप मिड विकेटला. फिल्डर येतात डीप मधून. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिलाय. केवळ 1 धाव येईल. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 35 धावा. 3 चेंडू शेष आहेत. इथून आणखी 8 ते 10 धावा आल्या तर एक फायटिंग टोटल असेल. कारण 4 ओव्हरची मॅच आहे. 40च्या पुढे गेले 45च्या जवळपास गेले तर एक आव्हान निर्माण करू शकता. सोनालीकडेही चांगली बॉलिंग आहे. चांगला क्वालिटी अटॅक त्यांच्याकडेही आहे. उडवला यावेळेस मात्र फिल्डर त्या ठिकाणी डीप मध्ये आहेत. फंबल झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडा उशिराने झालाय. पायाला क्रॅम्प आल्यामुळे तिथे पोहोचू शकले नाही आणि अशा प्रकारे फलंदाज त्या ठिकाणी होतोय बाद. मैदानावरती आणखीन एक धक्का लागतोय गावदेवी क्रिकेट संघ सोनालीला. तर 36 वरती गडी बाद झालाय. 5वा मैदानावरती आपण बघतोय. चंद्रकांत बाद झालेत. न्यू बॅटर मैदानावरती येत आहेत. तर न्यू बॅटर गोरख मैदानावरती येत आहेत. बघूया 2 चेंडू या ठिकाणी शेष आहेत. गोविंद फुल टॉस स्विंग गेला. यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. पहिल्या टप्प्यात चेंडू उचललाय. फक्त एकच धाव इथून मिळेल आणि काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. तितका दर्जेदार थ्रो डीप मधून येतोय. सिंगलने धावसंख्या धावफलकावरती 37 झालेली आहे आणि आता अखेरचा चेंडू आहे. एखादा मोठा फटका आला धावसंख्या 40च्या पुढे जाईल. पण इथून जर डॉट आला विकेट आली तर धावसंख्या तुम्हाला 40च्या आतमध्ये बघायला मिळेल. बघूया गोविंद अखेरचा बॉल. हा चेंडू मागे गेलाय. तिथे फिल्डर आहेत. फाईन लेगला क्षेत्ररक्षण चांगलं झालंय पण बघा कोऑर्डिनेशन बिघडलंय. धावचीची संधी इथून निर्माण झाली आहे आणि या ठिकाणी फलंदाज बाद. 1 धाव इथून मिळेल. एकूण धावसंख्या धावफलकावरती 38 धावा झाल्यात. 39 धावांचं टार्गेट विक्रम स्पोर्ट्स वडूनगर संघाला पूर्ण करायचं आहे. 4 ओव्हरमध्ये अर्थात 24 चेंडूमध्ये आणि पहिलं सत्र या ठिकाणी संपलेलं आहे. या स्पर्धेतला आमचा हा शेवटचा टर्न होता. आयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करतोय ज्यांनी इथून आमच्यावरती जो विश्वास दाखवला, ही संधी आम्हाला दिली त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार. त्याचबरोबर आमच्या सगळ्या या माता भगिनी इथून रजा घेत आहेत. भरपूर शेड्यूल व्यस्त असतं. खरं तर महिलांना वेळ कुठे असतो, घरची जबाबदारी असते, त्यात बरोबर काही सामाजिक कार्य याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती असते आणि त्यातून वेळ काढून या आमच्या सगळ्या माता भगिनी या ठिकाणी आल्या. त्याबद्दल वीर तानाजी
क्रीडा मंडळाच्या वतीने त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय आणि घेऊन चालतोय खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. वळूया आपण पुन्हा एकदा आवाज, गोरसे गावचा आवाज, टेनिस बॉल क्रिकेटचा, ज्या आवाजाने कित्येक स्पर्धा रंगवल्या गेल्यात आणि या अंतिम सामन्याच्या अंतिम सत्रामध्ये आपण ऐकूया आवाज पुन्हा एकदा मनोज ठाकरे यांचा. मी मात्र रजा घेतोय. पुन्हा एकदा भेट होईल अशाच एखाद्या सुंदर स्पर्धेमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय हिंद, जय वीर तानाजी क्रीडा मंडळ, जय क्रिकेट. तर बोलूया आपण स्वागत आणि सन्मानाकडे. आपल्यामध्ये काही मान्यवर उपस्थित आहेत. तर या व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान केले जात आहे. तर या व्यासपीठावर विराजमान सन्माननीय आपण पाहू शकता दापोडे गावचे उद्योजक समाजसेवक सन्माननीय प्रभाकर मणिलाल पाटील, माजी उपसरपंच, यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान प्रल्हादजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपल्या सोबत हस्ते आपण करायचं आहे. दापोडे गावचे माजी उपसरपंच सन्माननीय प्रभाकरजी पाटील साहेब, त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान केलं जाईल. या वीर तानाजी क्रीडा मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय प्रल्हादजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय. प्रभाकर पाटील साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान. यस, सन्मान झालेला आहे. तर बोलूया पुन्हा एकदा खेळाकडे. तसेच या ठिकाणी उपस्थित आपण पाहू शकता जॉली स्पोर्ट कामतगिरी संघाचे उत्कृष्ट खेळाडू, त्याचबरोबर भिवंडी ग्रामीण फुटबॉलचे उपाध्यक्ष सन्माननीय विलासजी पाटील साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान केले जाते. आपण पाहू शकता संजूजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते इथं मात्र केले जाते स्वागत आणि सन्मान. एक चांगला व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर विलास बालू पाटील यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी पाहायला मिळते. खूप खूप धन्यवाद सर्व मान्यवरांचं. त्यानंतर आपण पाहिलं तर एक असं व्यक्तिमत्व की ज्याने खरोखरच्या भिवंडी 40+ साठी खरोखर तन मन लावून मात्र त्या गोष्टीला उच्चांक लाभलेला असे तुम्हा सर्वांचे लाडके प्रदीपजी जोशी साहेब उपस्थित आहेत. त्यांचंही यथोचित स्वागत आणि सन्मान इथं मात्र केलं जाईल. सन्माननीय आपण ज्ञानदेवजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान. सन्मान्य इंद्रपाल पाटील साहेब यांचा या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचंही यथोचित स्वागत आणि सन्मान केलं जाईल. नितीनजी पाटील साहेब आपण पुढे यायचं आहे आणि या मान्यवरांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. सन्मान्य हेमंतजी भोईर साहेब आपणास विनंती आहे की आपण समोर यायचं आहे.
सन्माननीय इंद्रपालजी पाटील साहेबांचा येतोय स्वागत आणि सन्मान हेमंतजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहायला मिळेल. निश्चितच करीबी दोस्त आहेत, लंगोटी यार असं म्हटलं जातं आणि खरोखर त्यांचा येतोय स्वागत आणि सन्मान केला जातोय. बचपन के दोस्त, क्या बात आहे. निश्चितच या संपूर्ण 6 दिवसामध्ये सामना काटेकोरपणे 9:30ला चालू करणारं व्यक्तिमत्व म्हणजे हेमंतजी भोईर. खरोखरच खूप मेहनत घेतलेली आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ जाऊ द्या. क्या बात आहे. निश्चितच इथं मात्र आपण जर पाहिलं तर षटकार हॅट्रिकसाठी महेश काबूकर यांसाठी दिनेश अनंत पाटील दापोडे यांच्याकडून 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. इथं मात्र ऑन साईडला खेळून काढलेला आहे. एकच धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या धावफलकावरती 13 अंकावरती जाऊन पोहोचते. 13 धावा धावफलकावरती. 39 धावांचा फक्त टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. मागील मॅच मध्ये जर विचार केला तर या स्पर्धेतील सर्वाधिक धावा ठोकण्याचा विक्रम 80 धावांचा केलं होतं, परंतु लगेच आपण पाहिलं तर त्यातल्या अर्ध्याही धावा कंप्लीट करता आल्या नाहीत. हे आहे मित्र क्रिकेट. कधी रंग बदलेल सांगता येत नाही आहे. प्रत्येक टीम ताकदीने, संघर्षाने, उत्साहाने आणि जिद्दीने खेळ करत असतो. पुढील चेंडू यावेळेस सोडवलाय. स्क्वेअर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होत आहे. फेकी केली जाईल तोपर्यंत आपण पाहू शकता 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली मानली गेली आहे. कालच्या दिवसामध्ये प्रत्येक संघाला सलोकी पलकडून सोडलं होतं, परंतु या ठिकाणी मात्र विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाने खूप चांगली कामगिरी केली आहे आणि त्यांनी मात्र इथं चांगली गोलंदाजी केलेली आहे. फलंदाजी चांगली पाहायला मिळते. या संघाचा इथपर्यंत प्रवास करताना आपण जर पाहिले तर पिंपलकर असेल, काल्हेर असेल, रानोले असेल, या संघाने आपण पाहतोय की या स्पर्धेमध्ये प्रत्येक दिवसामध्ये क्वालिफाय होताना पाहायला मिळालं. सोनाले असेल, आजच्या दिवसामधून आपण पाहिले तर पूर्ण असेल, या सर्वांना, या संघांना इथं मात्र या स्पर्धेची एक छोटी का होई पण एक ट्रॉफी लागलेली आहे. संतोष मामा आपण या व्यासपीठावरती. संतोष पाटील या वेळेस येतोय गोलंदाजी मार्क वरती. या वेळेस आपण पाहिलं तर व्हाईट बॉल आहे. पुन्हा एकदा तयार होईल गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. आपण जर पाहिलं तर वडूनगर संघाने आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केलेली आहे. पुढील चेंडू इथं मात्र उडवलेला आहे. चेंडू गॅप मध्ये येतोय. नो डाऊट चेंडू सीमा पार. बिग हिट चौकार. अंकावरती जाऊन पोहोचते. वार पलटवार क्रिकेटचा नेहमी खेळ जाणला जातो, परंतु इथं पाहूया कशा प्रकारे खेळ होईल. यावेळेस फ्लाईट टाईट दिल्यावर पुरेपूर फायदा. चेंडूला फेकून दिलं. यावेळेस मिडविकेटच्या डोक्यावरून सीमा पार. येथे अजून एक दमदार ब्रँडेड क्वालिटीचा षटकार. महेश काबूकर ज्याने बॅक टू बॅक 5 चौकार लगावले होते आणि त्यांचा रेकॉर्ड मात्र इथं पाहायला मिळतंय. कैलास मडवी यांनी तोडला होता. बॅक टू बॅक 6 चौकार लावण्याचा विक्रम त्याच्या नावे इथं पाहायला मिळते. धावसंख्या पाहतोय आपण 26 अंकावरती जाऊन पोहोचते. 39 धावांचं लक्ष्य. पुढील चेंडू यावेळेस ऑन साईडला खेळून काढलेला आहे. अतिशय ताकदवार तगडा फटका, परंतु आपण पाहतोय एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही. या 27 या अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचते. 27 धावा धाव फलकावरती 39 धावांची गरज असताना आता मात्र फक्त आणि फक्त आपण जर पाहायला गेले तर 12 धावांची गरज आहे. 27 धावा धाव फलकावरती आणि काबूकरच्या आपण जर पाहिल्या तर 24 धावा. म्हणजे पाहू शकता किती दमदार असरदार
फलंदाजी पाहायला मिळते. 2 षटकार 2 चौकार खूप चांगल्या पद्धतीचे. यावेळेस राजांना मात्र फटका चेक करावा लागला. असं वाटलं होतं की गती प्राप्त करून देईल, परंतु इथं मात्र पाहायला गेलं तर गती कमी केली. परिणामस्वरूप निर्धावची झाली सांगता. पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा संतोष पाटील तयार होते. यावेळेस सोडवलंय. ओहो व्हाट अ शॉट. चेंडू सीमा पार. बिग हिट षटकार. मात्र फक्त 6 धावांची गरज आहे. पूर्णपणे पहिल्या चेंडूपासून जो आक्रमण चढवला होता, पहिल्या चेंडूपासून जो हल्ला चढवला होता, पहिल्यापासून जो दबाव बनवला होता, तो मात्र कायम ठेवत असताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा सरसावले पुढे. अधिक उंची लांबी गाठेल का? अरुण येतो या ठिकाणी. इथं मात्र झेल पण सुटलं गेलं आणि चेंडू मात्र सीमा पार. हा होतोय चौकार. आता फक्त आपण जर पाहिलं तर 2 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या धावफलकावरती 37 या अंकावरती लागली गेली आहे. 39 धावांचं आव्हान. दुसरा ओव्हर आपण जर पाहिला तर हाताळण्यात आलं आणि धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 37 या अंकावरती. आता मात्र फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 12, दुसऱ्या ओव्हरमध्ये 22 धावा काय थांबल्या नाहीत. या वेळेस राजू येतोय. 2 धावा वाचवायच्या आहेत. पाहूया किती विजयासाठी प्रतीक्षा करावी लागेल. पूर्ण पाठरागे तयार आहेत. ज्या वेळेस विजय संपादन होईल जल्लोष करण्यासाठी विक्रम स्पॉट वडूनगर संघाचा विक्रमी खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. 1 धाव कंप्लीट केली जाते. विनिंग फटका. चेंडू सीमा पार. अशा रीतीने दणदणीत विजय संपादन करतोय आणि या मालिकेवरती या चषकावरती आपलं नाव कोरलं जातंय.